परळीच्या राख माफियांना अजित पवारांनी दणका दिलाय। तब्बल 3 वर्षांनी परळीच्या राखेचं टेंडर निघालंय। टेंडरनुसार अधिकृत कंपन्यांकडून राखेची उचल सुरू झाली आहे। सरकारला दरवर्षी 10 कोटींचा महसूल त्यामुळे मिळणार आहे। दिलेल्या शब्दांनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील राख माफियांना दणका दिलाय। अजित दादांनी पहिला हल्ला वाल्मिक कराडच्या गँगवर केलेला आहे। अखेर परळीमधल्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामधील राख उचलण्याचं टेंडर निघालंय। ऑनलाईन पद्धतीने या टेंडरचा लिलाव सुद्धा झालेला आहे आणि यामध्ये 18 कंपन्यांनी प्रत्यक्ष राख उचलायला सुरुवात सुद्धा केली आहे। तब्बल 3 वर्षांनंतर परळीच्या राखेचं टेंडर निघालंय। विशेष म्हणजे वाल्मिकच्या गँगपासून संरक्षण मिळावं म्हणून या लिलावात सहभागी झालेल्या कंपन्यांच्या वाहनांना पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे। या टेंडरनुसार 325 रुपयांना 1 टन राख याप्रमाणे याचा महसूल माफी त्याऐवजी शासनाच्या तिजोरीमध्ये तो जमा होणार आहे। दर दिवशी साधारण 200 वाहनांच्या वाहतुकीतून 2,60,000 प्रमाणे वर्षाकाठी शासनाला आता 10 कोटींपेक्षा अधिक महसूल प्राप्त होणार आहे। तर परळीच्या राख माफियांना अजित पवारांनी दणका दिलेला आहे। तब्बल 3 वर्षांनी परळीच्या राखेचं टेंडर निघालेलं आहे आणि याचा महसूल सरकारकडे आता जमा होणार आहे।